शिक्षणाच्या नावाखाली मुलास बेदम मारहाण करणाऱ्या बापास भडगाव पोलिसांनी विचारणा करत त्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आज दिनांक 29 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता हाती आली आहे। दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी एका लहान मुलाचा अभ्यास घेत असताना एक इसम त्याला मारहाण व शिवीगाळ करीत होता व तो असे कृत्य करीत असल्याचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने सदर व्हिडिओ बाबत माहिती घेतली असता भडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कोडगाव तालुका भडगाव येथील असल्याची खात्री भडगाव पोलिसांना झाल्याने आज दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी भडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश ब्राह्मणकार, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल सुनील राजपूत अशांनी भडगाव तालुक्यातील कोडगाव येथे जाऊन व्हायरल व्हिडिओ मध्ये मुलास मारहाण व शिवीगाळ करणारा इसम याच्या घरी जाऊन त्याचा शोध घेतला असता तो घरी मिळून आल्याने त्यास त्याचे नाव विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव सुनील पवार राहणार कोडगाव तालुका भडगाव असे सांगितले। त्यावरून त्यास व्हायरल झालेल्या व्हिडिओ बाबत विचारपूस केली असता त्याने व्हायरल झालेला व्हिडिओ हा माझाच आहे व माझ्या मुलाचा अभ्यास घेत होतो व तो शाळेत जात नसल्याने त्यास मारहाण व शिवीगाळ केली असल्याबाबत त्याने कबुली दिलेली आहे। त्यावरून भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार प्रवीण परदेशी यांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन भडगाव पोलीस स्टेशन येथे संशयित आरोपी सुनील पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्याचा पुढील तपास भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम पाटील हे करीत आहेत। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।